नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपण ही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। गेली 17 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे लोणेरे येथे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून गणेशोत्सवाआधी भरले जातील असे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाहणी दरम्यान सांगितले होते। मात्र गणेशोत्सव काही तासावर येऊन ठेपला असून महामार्गावरील खड्डे उजवण्याची लगबग सुरू झाली असली तरी मलमपट्टी लावण्याचे काम सुरू करण्यात आले। कोकणवासियांना दिलासा मिळाला म्हणून त्याच खड्ड्यांवर भर पावसात ब्लॉकेज बसवण्यात आले। त्यामुळे मुंबईकर चाकरमानी यांचा प्रवास पुन्हा खड्ड्यातूनच होताना दिसत आहे। पण माहिती आहे की बरीचशी कामं पूर्णत्वाला गेलेली आहेत। आज साधारण 90-95% हायवेचं काम होत आलेलं आहे। काही ठिकाणी थोडंफार एजन्सीज नीट नव्हत्या, काही ठिकाणी नैसर्गिक याच्यामुळं कामं लांबली, काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनमुळं कामं लांबली, अशा काही अडचणी आहेत। आज मानगाव इंदापूर वगैरे इथले जे आहेत तिथं थोडा उशीर लागणार आहे तिथली कामं व्हायला, कारण त्यांचे टेंडर जे आहेत ते जरा उशिरा झाले। त्यामुळे आज तिथं नवीन एजन्सी दिल्यात आपण ज्या कामं सुरू केलीत, रेल्वे ओव्हरब्रिज असतील, बायपास असेल, हे सगळं जे आहे ते आता अंतिम याच्यामध्ये आलं आहे। आणि त्याच्या पलीकडे सांगतो, त्याच्या पलीकडे सुद्धा जी कामं पूर्वीच्या ह्याच्यातनं राहून गेली, मग आता ज्या ठिकाणी आपण उभा आहे इथं त्यांना व्हेकल अंडरपास पाहिजे। मागं आम्ही चिता बरोबर ना चितेच्या इथं आम्ही थांबलो, तिथं त्यांची सर्व्हिस रोडची आणि व्हेकल अंडरपासची मागणी होती। तिथले ही कामं पुढचा आपण नॅशनल हायवेनं एक उरलेला याचं आपण हे केलेलं आहे। साधारण तो आणखीन एक 200 कोटीचा कार्यक्रम होणार आहे, तो गडकरी साहेबांकडं नॅशनल हायवेवाल्यांनी पाठवून दिलाय मंजुरीला। याच्यामध्ये परशुराम घाटाचं वायाडक्ट सुद्धा आपण हे पण लक्षात घ्या। परशुराम घाटामध्ये ॲक्सिडेंट होतात, ते डोंगर सारखा कोसळतो, तिथं बरेच हे होतं। त्यामुळे मधल्या अधिवेशनात पण हा विषय झाला होता। परशुराम घाटाचं नवीन वायाडक्टचा सुद्धा सर्वे करून आपण गडकरी साहेबांकडे पाठवलं। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, रायगड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।